25 वर्ष तामसवाडा पॅटर्नला पूर्ण झाली. आदरणीय गडकरी साहेब आणि त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो सगळ्यात आधी. कारण अशा पद्धतीची उदाहरणं जेव्हा आपण समाजासमोर ठेवतो त्यावेळी समाज अतिशय प्रोत्साहित होतो आणि चांगलं काम करण्याकडे लोक भर देऊ लागतात. आम्ही पण गेली 10.5 वर्ष, यावर्षी 11 वर्ष पूर्ण होतील, आदरणीय नाना पाटेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली नाम फाउंडेशन या संस्थेमध्ये काम करतो आहोत. मग अशी गडकरी साहेब म्हणाले की जाहिरात करण्यासाठी लोक 1 रुपयाचं काम करतात, 10 रुपयाची जाहिरात करतात किंवा 10 रुपयाचं काम करतात, 1 रुपयाची जाहिरात करतात. पण आमची जाहिरात करण्यासाठी एवढंच सांगतो की आम्हाला लोक भेटले की विचारतात, तुमचं चालू आहे का अजून फाउंडेशनमध्ये पाण्याचं काम? एवढीच आमची पब्लिसिटी आहे. पण गेल्या 10.5 वर्षामध्ये नाम फाउंडेशनने 2887 गावामध्ये तेवढ्याच वॉटर बॉडीजचं काम केलेलं आहे आणि जवळपास 23.9 TMC एवढा पाणीसाठा उपलब्ध केलेला आहे. आणि हे सगळं ह्याचं प्रमुख श्रेय आदरणीय नाना पाटेकरांना जातं. कारण 2015 त्यांच्या नाम फाउंडेशनचा जन्म झाला. नाम फाउंडेशननी विविध ठिकाणी, आता बऱ्याच जणांना असं वाटतं की नाम फाउंडेशनचं काम हे मराठवाड्यापुरतं किंवा विदर्भापुरतं मर्यादित आहे. ते तसं नसून चांदा ते बांदा असं नाम फाउंडेशनने काम केलेलं आहे. अगदी विदर्भातलंच फक्त सांगायचं झालं तर 374 ठिकाणी नाम फाउंडेशनने काम केलेलं आहे आणि चालू आहे विदर्भातल्या 10 जिल्ह्यांमध्ये. जम्मू काश्मीरमध्ये शाळांचे प्रश्न असतील किंवा लेह लडाखमध्ये आपण वॉटर ATMs तयार केलेले आहेत. हुतात्मा जवानांच्या पत्नींना त्यातून रोजगार मिळावा, त्यातून पैसे मिळावे या उद्देशाने आपण ते सुरू केलेलं आहे. आपण केरळामध्ये काम केलेलं आहे, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आसाम, सगळीकडे नाम फाउंडेशनचं काम सध्या चालू आहे. तर ही माणसांनी माणसांसाठी सुरू केलेली माणुसकीची चळवळ, एवढ्या साध्या स्तरावर सुरू झालेली चळवळ आहे. धरणामधला गाळ पुण्यामधला आम्ही काढला आणि 55 मीटरच्या पेरीफेरीमध्ये सगळी माती तिथे टाकून एक छान असं झाडं लावली आणि आज तिथे इतकी बायोडायव्हर्सिटी आहे. पक्षी येतात, मधुमाशा येतात, प्रेमी जीव पण येतात. कोणाला खात्री करून घ्यायची तर त्यांनी खडकवासला डॅमच्या 55 किलोमीटर पेरीफेरीत एक परिक्रमा करावी, म्हणजे त्यांनाही ते लक्षात येईल. तर मुळात काम सुरू केलेलं आहे, पाण्याविषयीचं काम आहे. पण मूळ प्रश्न असा आहे की या देशामध्ये राहणाऱ्या शेतकरी बांधवाला न्याय मिळणं ही त्यातली सगळ्यात महत्त्वाची गरज आहे. आज एवढं काम करत असताना सुद्धा विदर्भामध्ये शेतकऱ्याला जर आपली किडनी विकावी लागत असेल कर्जापोटी आणि कांद्याच्या दराला जर मार्केट मिळत नसेल शेतकऱ्याला, तर त्याच्यासारखं दुर्दैवी गोष्ट नाही. आपण कैलास चव्हाण नावाचा एक शेतकरी यवतमाळ जिल्ह्यामध्ये होता, त्यांनी 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यावेळी नाम फाउंडेशनच्या आमच्या वतीने हरीश इथापेंनी भेट घेऊन तिथे कैलासला सांगितलं की 3 वेळा तुझा अर्ज जर वर नाकारला असेल तर तू इथेच राहावा अशी देवाचीच इच्छा असेल. म्हणून त्याला काही शेळ्या आणि त्या वर्षीचं बियाणं आणि आम्ही पेरणीसाठीचं साहित्य दिलं. आज त्याच्याकडे 50पेक्षा जास्त शेळ्या आहेत आणि तो अतिशय चांगला शेतकरी आहे. यवतमाळ जिल्ह्यामधल्याच मंदाताई राऊत आहेत, ज्यांना आम्ही सुरुवातीच्या कालखंडात काय करायचं म्हणून नानाजींनी असं ठरवलं होतं की आपल्याकडचे पैसे आपण काही वाटूया. आणि मग ते पैसे देत असताना मंदाताई राऊतने एक छोटंसं दुकान काढलं आणि त्या दुकानात गंमत अशी होती की मंदाताईला गणितच येत नाही, तर खड्यांच्या साह्याने मंदाताई त्याचा हिशोब करायचा, म्हणजे किती पैसे घ्यायचे खडे ठेवले होते त्यांनी. आज त्यांना दुकानदार म्हणून तिथे ओळख आहे. ही यवतमाळ जिल्ह्यामधलीच घटना. एकच मुद्दा मांडायचा आहे की आपण जेव्हा विकास करतो, रस्ते मोठे करतो, त्यावेळी त्याचे जे बाय प्रॉडक्ट येतात त्याच्याकडे गंभीरपणे पाहणं आपली गरज आहे. जेव्हा रस्ते वाढतात त्यावेळी त्याच्यावरच्या गाड्या वाढतात, अपघाताचं प्रमाण वाढतं, प्रदूषण वाढतं. ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण बारकाईनं पाहणं ही गरजेची गोष्ट आहे. निसर्गाचं आपण ऐकत नाही आहोत. अलीकडच्या काळात आता मोकळेपणाने लोक कमिशन आणि टक्केवारीवर राजकारणातल्या बोलायला लागले जाहीर याच्यातनं. याचं आम्हा नागरिकांना खूप कौतुक वाटतं, त्याबद्दल आम्हाला काही हे नाही. आणि
खाबूशाही आणि बाबूशाही यामध्ये जो समाज भरडला जातो, यामध्ये जो शेतकरी भरडला जातोय, त्यामुळे निसर्गाचा कोप आपल्यावर सातत्याने होत राहणार याची शाश्वती मी या मंचावरून सगळ्यांना देतो. आपण अल निनोपर्यंत माहीत होता आपल्या पिढीला, पण यावर्षी आपण सुपर अल निनोच्याही सामोरं जाऊ, तीही पिढी आपलीच असेल आणि याला जबाबदार आपणच आहोत. जोपर्यंत आपण स्वतःचा विकास वगळून लोकांचा, वैयक्तिक त्या माणसांचा विकास करणार नाही, तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टीला अर्थ आहे असं माझं तरी मत नाही. मी एक सामान्य नागरिक आहे. माणसं जास्तीत जास्त अपंग होत असतील तर त्या विज्ञानाला तसा काही अर्थ नाही माझ्या दृष्टीने. कारण आपल्याला गोष्टी तयार होत आहेत. आता आपल्याकडे पैसा आहे म्हणून आपण फक्त तो पैसा, आता ही बाटली आहे पाण्याची, उद्या ह्याची किंमत 100 रुपये झाली तरी ज्याच्याकडे ते आहेत पैसे तो 100 रुपये देऊन घेणार, एवढा साधा मुद्दा आहे. पण ते पाणी कुठून येतं, ते कसं जिरवायचं, ते कसं मुरवायचं, आणि त्यातून ही सगळी आपल्याबरोबर आपल्याला तरी बोलता येतं, जनावरांना कुठे बोलता येतं? उन्हाळ्यात जनावरं काय करतील? ह्या उन्हाळ्यामध्ये किती जनावरं दगावली ह्याचा हिशोब आपण ठेवणार आहोत का? बरं, ते बिचारे काही बोलणार आहेत का? पक्षी पंख फडफडवून मेले त्याचा हिशोब आपण ठेवणार आहोत का? आपण सजावटींसाठी जी झाडं लावली रस्त्याच्या कडेने, तिथल्या जे फुलपाखरं असतात ते अपघातांमध्ये किती मरतात ह्याचा विचार आपण करणार आहोत का? गाड्या 100-120च्या स्पीडने जातात, फुलपाखरं काचांवर आपटून मरताना मी बघितलेले आहेत. त्या फुलपाखरांचा आपण विचार करणार नाही का? आपण जर निसर्गाचा विचार करणार नसू तर निसर्गही आपला विचार करणार नाही, याची खात्री आपण सगळ्यांनी बाळगली पाहिजे असं मला मनापासून. नानाजी म्हणाले, अरे तुम्ही पूरग्रस्तांना मदत करता, पण तिथे पूरच येऊ नये यासाठी तुम्ही काही काम का नाही डोक्यात आणत? तुम्ही झाल्यानंतरच्या गोष्टी का डोक्यात सातत्याने आणता? म्हणून मग आम्ही कोकणामध्ये 15 नद्याचं पुनरुज्जीवन केलं. साखरपा नावाचं एक गाव आहे जिथे आम्ही पहिल्यांदा काम केलं होतं. चिपळूणला महापूर आला तरी साखरप्याची बाजारपेठ मात्र बुडाली नाही. त्यामुळे नाम फाउंडेशनचं सगळीकडे नाव झालं आणि ते म्हणाले की अरे नाम फाउंडेशनच्या मदतीने आपण हे काम आपलं करू. तर आज 15 नद्यांचं खोलीकरण, रुंदीकरण नाम फाउंडेशनच्या माध्यमातून कोकणामध्ये झालेलं आहे. आणि हे सगळं लोकसहभागातनं, यामध्ये कुणी एक माणूस जबाबदार आहे का असं विचाराल तर तो नाही. प्रत्येक जण जो तिथला दगड उचलतो तोही तितकाच जबाबदार त्या कामासाठी आहे, त्याचंही तितकं श्रेय आहे. जे नोकरशाहीमधले अधिकारी वर्ग आहेत, जे मदत करणारे आहेत, त्यांचंही तितकं श्रेय आहे. जे मंत्री आज इथे बसलेले आहेत, जे मंत्री त्या कामामध्ये मदत करतात, त्या मंत्र्यांचाही तितकाच तो सहभाग आहे. म्हणून मी हे सांगताना म्हणलं की माणसांनी माणसांसाठी चालवलेली माणुसकीची चळवळ असं याचं स्वरूप आहे ना. आज देशभर अशा चळवळींची खूप गरज आहे, हे मात्र इथे या निमित्ताने सांगावं असं वाटतं. कारण कुठल्या एका संस्थेच्या माध्यमातून हे काम घडणारं नाही. हे आभाळा एवढं काम आहे आणि आभाळा एवढं काम करण्यासाठी तेवढी माणसं येणं खूप गरजेचं आहे. शेवटी आपली एक संस्कृती आहे जी निसर्गाची पूजक आहे. आपण दगडाचीही पूजा करतो, पाण्याचीही करतो, झाडाचीही करतो. मग जे झाडं कत्लेआम झाले त्याविषयी आपल्याला खंत नाही का वाटत? 200-200 वर्षाचं झाड 3 मिनिटात. आम्ही एकदा रस्त्याने चाललो होतो, मी नानाजींना घेऊन संभाजीनगरहून बीडला चाललो होतो. तर समोर ट्रॅफिक थांबली. का थांबली? तर एक साधारण 150 वर्षापूर्वीचं झाड कापत होते. तर आम्ही गाडीतनं उतरून बघितलं तर इलेक्ट्रिक मशीन होतं. 150 वर्ष ज्या झाडाला वाढायला लागली ते 3 मिनिटात बर्र असा त्याचा बुंधान ते खडांकन झाड पडलं. नुसतं झाड पडत नाही, त्या झाडाबरोबर त्याची संस्कृती सुद्धा पडते. त्यावर जे पक्षी राहत असतील त्यांची घरटी उद्ध्वस्त होतात. त्याखाली जे पांथस्थ सावलीसाठी थांबत असतील त्यांची संस्कृती उद्ध्वस्त होते. ती फळं खाणारी जी पिढी असेल ती पिढी उद्ध्वस्त होते. एवढ्या सगळ्यांचं नुकसान आपण करतो. म्हणून आज आपण आपल्याकडे, मी आज जिवंत आहे म्हणून मला काय करता येईल? मग जेव्हा आपण अशा परिषदांचं आयोजन करतो त्यातून सकारात्मक एक विचार असा घ्यायला पाहिजे की आपण आपल्यापुरतं काय करू शकतो. तर मी एक सुचवेन इथे जे गावातले प्रमुख आलेले असतील त्यांना, आपला गाव हाच आपला देश असं समजून तुम्ही काम करा. असं काय उद्या तुम्हाला पैसे आले म्हणून तुम्ही पाणी एका टप्प्यापर्यंतच विकतच घ्याल. आज दुष्काळ आहे म्हणून टँकर माफियांची चलती चालेल,
पण जेव्हा पाणीच नसेल त्यावेळी आपण काय करणार आहोत, त्यावेळी त्या पैशांचं काय करणार आहोत. मला ऑक्सिजनविषयी सुद्धा अलीकडच्या काळात ही भीती वाटू लागलेली आहे. आपण जर सगळीच झाडं तोडून टाकली आणि आपल्याला ऑक्सिजनच नसेल तर ते पैसे काय करणार आहेत आपल्याला. ऑक्सिजनचे टँकरचं वजं घेणारे सुद्धा माणसं नसतील. श्रीमंत माणूस, साधी गोष्ट आहे, जो श्रीमंत आहे, अति धनाढ्य आहे, त्याला 100 किलोचं पोतं उचलता येत नाही, आणि ज्याला ते विकत घेता येत नाही त्याला ते उचलता येतं. एवढा निसर्ग नियम साधा आहे. पण मला खरं सांगतो, शहरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या भिंती आहेत, त्या भिंती मला आता कबरीसारख्या वाटायला लागल्या. फक्त स्क्वेअर फीटमध्ये आहे. तुझी किती कबर मोठी, 1000 फुटाची आहे का, माझी 2000 फुटाची आहे, त्याची 4000 5000. त्याच्यामध्येच आभाळ पाहायचं ते सुद्धा खिडकी एवढंच आभाळ आहे. पण शहरातल्या मंडळींना, मुंबईतल्या मंडळींना, मित्रांना मी म्हणतो, गेल्यावेळी कधी आभाळ पाहिलंस, असं पाहायला वेळच नाही आहे आम्हाला. केवळ मी माझी घर, माझं 4 मंडळी जी आहेत त्याच्या पलीकडे आम्ही विचारच करत नाही. आणि मी खरं सांगतो, नाटक सिनेमातून मिळणारा पैसा, त्यातून मिळणारे सन्मान, त्याच्या पलीकडचा आनंद आम्ही ज्यावेळी नाम फाउंडेशन सुरू केलं त्यावेळी मिळाला. नवीन गाडी घेऊया आपण, चला, त्याच्यासाठी पैसे जमा केले होते. आणि मग संध्याकाळी आपलं TV पाहत असताना हातात ग्लास आणि एक इंटरव्ह्यू पाहत होतो. ज्याच्या घरी आत्महत्या झालेली आहे अशा एका शेतकऱ्याच्या कुटुंबाचा इंटरव्ह्यू होता. आई, वडील, बायको आणि मुलं. बाप गेलेला आहे, नवरा गेलेला आहे, मुलगा गेलेला आहे, असं ते कुटुंब. पण त्यांच्या डोळ्यामध्ये आपलं कोणीतरी गेलं याच्यापेक्षा संध्याकाळची भूक जास्त वाटली मला. कदाचित मला ते नट म्हणून असेल का जाणवलं माहिती नाही. म्हटलं आलं हे काही खरं नाही, आपण गाडी घेण्याचा विचार करतो आणि हे काय चाललं आहे. मग मी त्याला म्हटलं की चला, आपलं काहीतरी कर्तव्य आहे माणूस म्हणून, मग हे 1.5 कोटी तू घे आणि प्रत्येकी 15,000 अशा सगळ्या त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना दे. नाही, टाळ्या वाजवू नका. हे मला असं वाटत होतं आपण मोठेपणा घ्यावा, निदान मी रात्री झोपताना माझी फाट थोपटावी, त्यापोटी केलं होतं. मला काही अनुकंपा नव्हती, काही नव्हतं. माझ्यातला माणूस मेलेला होता, त्यांच्या त्या डोळ्यामध्ये मला कुठेतरी दिसलं की अरे बापरे, आपण खरंच मेलेलो आहे ते सांगत होते. त्यांची भूक सांगत. बीडला गेलो होतो आम्ही. तेवढे फक्त तुम्ही द्या, बाकीचे मग नंतर आम्ही हे करू. आम्ही तिथे गेल्यानंतर एका वेळी समोर 125-200 मुली, विधवा, जास्तीत जास्त वय असेल त्यांचं 25-24. एक मूल कडेवर, एक मूल असं खात बोट धरलेलं, खंगलेली सगळी मंडळी. अरे म्हटलं बापरे, म्हणजे हे काम कधी न संपणार आहे. याला पूर्णविराम नावाची गोष्टच नाही आहे. त्यामुळे हे सातत्यानं करा. 15,000 रुपये देऊन तुम्ही ते काही संपणारं नाही आहे. आणि मग तिथून मग आम्ही औरंगाबाद, मग नंतर आम्ही इथे आलो वराडामध्ये, आणि सगळीकडे फिरलो जेवढं काही जमत होतं आम्हाला. तुम्हाला खरं सांगतो, त्यावेळी नाम फाउंडेशन ज्यावेळी स्थापन झालं, 3 महिन्यामध्ये लोकांनी 60 कोटी रुपये दिले. 60 कोटी. एक काल संस्था जी स्थापन झालेली आहे, तो केवळ एक विश्वास होता की नाही, ही मंडळी काम करतील, कुठे अपलाप नसेल, भ्रष्टाचार नसेल. आणि मग त्याच्यानंतर जे सातत्यानं काम सुरू झालं. आम्ही त्यावेळी म्हटलं होतं की कोणालाही आत्महत्येचा मनात विचार येत असेल तर हा नंबर आहे, एक फोन फक्त करा. मरण्याच्या अगोदर 1 मिनिटं तरी माझ्याशी बोल. मला जेवढं जमेल तेवढं मी त्याला थांबवायचं. मला एक साधी गोष्ट, घरातलं बाकीचं, आपलं कुत्रमांजर मेलं तरी सुद्धा आपल्याला केवढा त्रास होतो. माणूस करता पुरुष घरातला जातो, त्याच्यानंतर बाकीच्याने जगायचं कसं. मुळामध्ये सुरू झालेलं पाणी हे सुरू झालं ते आत्महत्येपासून सुरू झालं होतं. माझ्या इथं शेतामध्ये करत असताना माझ्याकडे परवानगी आहे की मी खडकवासल्यातून पाणी घेऊ शकतो. तर मी म्हटलं नाही, मग माझ्या जमिनीत मला कसं करता येईल. मोठं शेततळं आहे, मला पाण्याची कमी नाही, 90 फूट खोल विहीर आहे. पण माझ्याकडे जी सुविधा आहे ती प्रत्येकाकडे का नसावी. मला खरं सांगतो, मी नेहमी म्हणतो की माझ्याकडे कधी भिंतीच नाही आहेत. माझ्याकडे डोंगर आहे, इकडे डोंगर, इकडे डोंगर, इकडे डोंगर, आणि मध्ये मी राहतो. शहरामध्ये नाही राहणं जमत.
आम्हाला वेळच नाही आहे. माझ्याकडे कुठेतरी काहीतरी एवढं शिजलं जायचं, ते पलीकडे जायचं, तिकडे शिजलं की आमच्याकडे याचा वास यायचाच ना. भिंती होत्या पण भिंती नव्हत्या आमच्या शेजाराला पूर्वी. आता तसं नाही, पलीकडे काही झालं तरी आमच्याकडे उत्सव चालू असतो. आपण एकमेकांशी, आपण ह्या सगळ्या संस्था, त्याचं नाव काही ठेवा तुम्ही, एक सामूहिक नाव ठेवा, आपण एकत्र ही चळवळ म्हणजे केवळ बोलण्यासाठी किंवा भाषण करतोय आपण असं तसं नाही. चळवळ आतूनच ते यायला पाहिजे. जसं म्हणतो की माझं गावच माझा भारत आहे, बस तेवढं पुरतंच करा. प्रत्येकाने तेवढं केलं की झालं, सगळं आमचं समृद्ध होईल भारत. पण आमचा गोंधळ कसा आहे, मला त्यातला श्रेय, आम्ही हे केलं, मग माझी तुमच्याबरोबरची स्पर्धा, तुलना, आणि त्यातून मग मी तुमच्यापेक्षा जास्त कसा, काही गरज नाही त्याचं. विक्रम गोखले हा माझ्यापेक्षा अप्रतिमच नट राहणार मरेपर्यंत, मी त्याच्यासमोर कोताच राहणार हे मी मान्य करायचं आणि त्याच्याकडनं शिकण्याचा प्रयत्न करायचा. मला त्याच्यापेक्षा मोठं नाही व्हायचं, मला सतत माझ्यापेक्षा मोठं व्हायला हवं. त्याच्याबरोबरीला मी जाऊ शकेन की नाही मला माहिती नाही. ते करत राहणं. आपली स्पर्धा ही केवळ आपल्याबरोबरच असावी, बाकी कोणाबरोबर नसावी. गडकरी, जाती कधी संपणार नाही. जाती तुम्ही संपवल्या तरी सुद्धा ऑफिसमध्ये बॉस राहणार, ती एक उच्च जात राहणार, मग मधली, मग अजून असे, मग शेवटी पिऊनची. तर तुम्ही शेवटी तुमची पात्रता काय आहे, तुम्ही करता काय, किती आपल्यामध्ये कुवत आहे, त्याच्यावर आपली जात ठरते. कांबळी नावाचा आमचा बॉस, मला आनंद होतो, कांबळे माझा बॉस आहे. एक दिवस त्याला तिथेच आम्ही असे बघायचो. ते जातीतला फरक सरते शेवटी आपण कशाने मिटवणार? आपल्या ज्ञानानं, शिक्षणानं. आज मोठ्या मोठ्या पदावर इतकी छान मंडळी आहेत, त्यांची जात नाही कोणी विचारत. मला नाही, तुम्हाला माहिती आहे का माझी जात? माझी जात नाही कोणाला मी सांगितली, कोणी विचारली नाही. मी काय करतो या प्रांगणामध्ये आल्यानंतर, मला, मी नट म्हणून मी तुम्हाला काय देतो, इतकी मंडळी मला बघायला जमलेली आहे. तो उधळून द्यायला पाहिजे, झाली फजिती झाली, काय हरकत आहे, सगळेच माझे आहेत, तुम्हीच हसाल ना मला. पण उधळून देणं आणि कशाची पत्रात नसणार. गडकरी नावाचा माणूस आहे, म्हणजे त्यांच्या काही वेळ तोंडामध्ये असं काहीतरी अश्लाघ्य शब्द येतात चिडले की हे होत कसं नाही आणि होत नाही कसं, आणि मग ते करून दाखवायचं. सुरुवातीला टिंगल होते त्यांची, काहीतरी उगायचं, काहीतरी फेकतात आकडे सोडून आमच्या तोंडावर, हे असं नाही. आणि मग एक 4 वर्षानं, 5 वर्षानं, 10 वर्षानं ते त्याची फलनिष्पत्ती ज्यावेळी आपण पाहतो, थोडा नाही ते बोलले होते, मग कौतुक करायला सगळे असतात. त्यामुळे एखाद दुसरा एक असा टोकाचा शब्द वापरण्याची मुभा मिळते मग आपल्याला, कारण ते करून दाखवलेलं असतं ना. कारण मुळामध्ये तुमचं छान व्हायला पाहिजे. हा समाज म्हणजे समाज ना, हा प्रत्येक माणूस माझा आहे, माझं नातं आहे त्यांच्याशी, ही ज्यावेळी तुमची भावना असते त्यावेळी सोपं जातं. सतत काम करत राहणं. लहान लहान गावामध्ये राहणारी मुलं आता एक एक शहर सांभाळत आहेत, ज्यांना कदर, खरंच त्यांना इंग्लिश बोलता येत नाही. आता जर इथे येऊन बोलायला सांगितलं तर ते आम्ही नटमंडळी आहोत, पाठ करून बोलतो सगळं, आम्हाला ते इतक्या वर्षाचा अनुभव आहे, त्यांना 2 वाक्य बोलताना. पण काम करायला वाघ आहेत ही मंडळी, आणि सगळं श्रेय आहे ते त्यांचं आहे. गण्या, मी तुझे जाहीर आभार मानतो बरं का, ह्या सगळ्यासमोर. फार सुंदर काम करतोयस तू, असंच सातत्य राखा. कारण आम्ही उद्या हे इथून निघणार, त्यांच्या हाती जायला पाहिजे, आणि ती धुरात योग्य ठिकाणी योग्य माणसांच्या हाती जाणे फार गरजेचं आहे. नटसम्राट करत असताना मला ज्यावेळी विचारलं, त्यावेळी मी म्हटलं हे नाटक नाही मी करणार, मी सिनेमा करेन. नाटक करत असताना तो तेवढा जीव त्याच्यात प्रत्येक वेळी ओतायचा, तर मला असं वाटतं 10 किंवा 15 किंवा 25 प्रयोगानंतर मी मेलो असतो. एकदाच सिनेमामध्ये करताना राहिलं, डॉक्टर लागू किंवा दत्ता भट किंवा आमचं चंद्रकांत गोखले, यशवंत दत्त, सगळ्यांनीच नटसम्राट, ज्यांनी ज्यांनी नाटक केले ते सगळे हार्ट अटॅकने गेले. कारण तुम्हाला त्याच्यामध्ये तितकं पोचल्याशिवाय आनंद तो देताच येणार नाही.
आणि आमच्यासमोर मी नटसम्राट सिनेमा करत असताना रेफरन्स होता डॉक्टर लागू, दत्ता भट. त्यामुळे आम्ही केलेलं आहे ते एवढंच आहे. तुम्ही त्यांचं ओरिजिनल तुमच्या दुर्दैवानं पाहायला नाही, काही मंडळींना बघायला मिळालं असेल. काय काम करायचं बापरे, म्हणजे तिथनंच हलता यायचं नाही. पुरुष करत असताना गडकरी मध्यंतरामध्ये पडदा बंद झाल्यानंतर एकही खुर्चीचा आवाज यायचा नाही. त्याचा इम्पॅक्ट इतका असायचा. विजयाबाईने इतकं अप्रतिम नाटक ते बसवलं होतं की लोकांना ते सुन्न करायचंय आम्ही इथे, आणि मग थोड्या वेळाने कुठे ते एक खुर्ची, दोन खुर्ची असं कर. तो जो आनंद मिळायचा ना, अत्युच्च आनंद आहे नट म्हणून. तोच आनंद नामचं काम करताना मिळत असतो. इतका आनंद होतो की वा 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 वा, या गावामध्ये हा हिरवा रंग फुललेला आहे, तो आपण काम केलंय त्याच्यामुळे आहे. काय अजून लागतं तुम्हाला? काही लागत नाही. बरं, उद्या मरणावर विश्वास ठेवला ना की जगणं इतकंच छान आहे. पण मंडळी समजतच नाही की आपण मरणार आहोत. संचय करत राहायचा. संचय किती करणार, काय करणार, सगळं इथे ठेवणार, 12 म्हणच लाकडं लागणार, हे लक्षातच येत नाही. अजून हवंय, अजून हवंय, अजून हवंय. आणि मग सरते शेवटी तो श्वास घेत असताना, मगाशी तू म्हटलंस ना त्या प्रदूषणाच्या संदर्भात, मध्यंतरी त्या म्हणजे आपल्या ह्याच्या वेळी, करोनाच्या वेळी बिल देत असताना तुमच्या ह्याच्यावर होते, कशावर ते ठेवायचे, व्हेंटिलेटर. त्या व्हेंटिलेटरवर तो माणूस बिल देताना 8.5 लाख रुपये त्याचं बिल, तो रडायला लागला. तर म्हणले पैसे नाही आहेत म्हणून. का? ते म्हणले तसं नाही, जन्मल्यापासून इतका मी श्वास त्यांनी दिलेला उपराला, त्याला कधी मी धन्यवाद नाही म्हणालो आणि त्यांनी मला कधी बिलही नाही पाठवलं. 4 दिवस मी राहिलो व्हेंटिलेटरवर, 8.5 लाख रुपये तुमचं बिल आहे. तर प्रदूषणाच्या बाबतीत ते म्हणतोय, जन्मल्यापासून आपण श्वास घेतोय, इतका छान श्वास घेतोय सगळा, एकही रुपया नाही त्यांनी मागितला आपल्याकडे. त्याला छान ठेवणं ही आपली गरज आहे, आणि आपली गरज आहे, त्याची गरज नाही आहे. त्याला जे करायचं ते करेलच तो. पाण्याचा एकही थेंब वाया जाता कामा नये. आम्ही नुकतीच कुठेतरी आतून उर्मी, आणि नट म्हणून सुद्धा तुम्हाला सांगतो, गडकरी नुसतं घरात मत बसून नट नाही होता येत. रोज नव्या दुःखाच्या शोधामध्ये आम्हाला फिरायला पाहिजे, तरच नवीन पद्धतीनं हास्य आणि दुःख दोन्ही आम्ही करू शकू. नाहीतर त्याच पद्धतीनं आम्ही जे इमोट करत राहिलो ते मोनोटोनस होईल. नवीन दुःख, मग तीही अशी गावोगाव फिरताना मग ती नवीन दुःख दिसली. ती नवीन दुःख दिसल्यानंतर लक्षात आलं की आमचं दुःख इतकंच आहे. आम्ही त्याला डोंगरा एवढं म्हणत होतो कारण आम्ही इथे धरलं होतं. ते इथे धरल्यानंतर कळलं अरे चिमुटभरच आहे. ते आपली शहरामधली वृत्तीच अशी आहे, आपलं जायचं गोंजारत बसायचं सगळं दुःख, इथं धरायचं. अरे बापरे केवढं मोठं, काही मोठं नाही आहे. खरं म्हणजे दुःख नावाची ही गोष्टच नाही आहे, मानण्यावर आहे. माझं हे सगळं आहे, सगळं झुगारून देऊन सोडून मी निघून जायचं. मी सुद्धा मातीतच झिरपणार आहे. मग तिथं नाही का मी झिरपलेलं असताना मला थोडा ओलावा पाहिजे म्हणून मग हे पाणी वाचवण्याचा प्रयत्न करतो. गेल्यानंतर आमच्या सगळ्यांनीच हा केलेला आहे त्याग. आपण कधी करणार? किती वेळ झाला? तुम्ही किती वाजता? 10, 10:30 आलेले आहात. कशासाठी बसलाय इतक्या वेळ? काय आहे इथं? काय करमणूक आहे? काय वाद्य वाजतायत? नाच आहे? काही नाही आहे. केवळ मी तर अशा ठिकाणी एवढ्यासाठी जातो की माझं कुठे चुकतंय हे मला कळावं म्हणून मी अशा ठिकाणी जातो. त्याची जाणीव होते की नाही रे, खरंच हे आपल्याला कळलं नाही, आपल्याला हे माहीत नाही. आमच्या घरामध्ये 7 भावंड होतो आम्ही. 6 गेली, मी एकटाच राहिलो. आई नाही, वडील नाही. मग मी नेहमीच म्हणतो माझ्या मुलांना किंवा ह्यांना की म्हटलं माझ्या बरोबरचे कोणीच नाही आहे ज्यांना मी माहिती आहे. मी सगळ्यात धाकटा. म्हटलं मला दरडावणारा, मला मारणारा किंवा पाठीवर हात फिरवणारा तसा कोणी नाही. त्यामुळे मग इथं गेलो की गावाखेड्यामध्ये एखादा कोणतरी वयोवृद्ध नुसतं चेहऱ्यावर शाशा त्यांनी असं नुसतं केलं की असं वाटतं आई वडील भेटले पुन्हा नव्यानं. म्हणून मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करत होतो.
आणि कुठे अगदी गावात खेड्यामध्ये डोंगरामध्ये जाऊन मग तिथल्या लोकांची काही तिथे मला काही करता येईल का, माझ्याकडे थोडेसे साठवलेले पैसे आहेत, मग ते एवढंसं एक छोटंसं गाव घ्यावं ते मी माझ्याकडे आणि मग त्याचंच करावं, तिथेच आपले 4 खांदे शोधावे आपण आणि तिथेच जावं, अशा पद्धतीनं काहीतरी, पण सतत त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं अजूनही वाटतंय. कदाचित मग तिथला जर पार असेल तर त्या पारावर नाटकसुद्धा करेन त्यांच्याशी, मग ती लहान लहान मुलं असतील आजूबाजूला, काहीतरी वेगवेगळ्या विचित्र काहीतरी आनंदाच्या कल्पना आहेत आमच्या. पण सगळ्यात मोठा आनंद हा आमचा नाम आणि तुमची ही जी संस्था आहे. मी खरंच तुम्हाला नमस्कार करतो. तुम्ही ह्या सातत्यानं जे करता आहे कमाल आहे. फक्त एकच पुन्हा नव्यानं सांगतो आणि तेच सांगतो की आपण एकत्र येऊया आणि एकत्र मिळून काम करूया.